बाळांनो, गणित व्यवस्थित बघताय बघा. इक्वेशन पहिल्यांदा आपली पद्धत व्यवस्थित बघायचं बाळांनो. कोणतीही पद्धत असू दे, गणिताची मेथड पद्धत आठवणीत ठेवायच्या. सर्व मेथड्स आपल्याला आठवणीत राहिल्या पाहिजेत आणि प्रत्येक गणित लिहून काढायचं. 2x minus 3y is equal to 9 equation number 1. 2x plus y is equal to 13 equation number 2. 3 न गुणलं पाहिजे म्हणजे 3y ला 3y जाईल, पण आता 2x ला 2x सबट्रॅक्ट केल्यानंतर पण जाईल. म्हणजे आपल्याला गुणाकाराचा वेळ वाढवायची काही गरज नाही. Subtract equation 1 from 2. 2 मधून 1 वजा करा, 1 मधून 2 वजा करा, काही संबंध नाही. 2x plus y is equal to 13. 2x minus 3y is equal to 9. आता सबट्रॅक्ट करताना बघा, ओरिजिनल साइन देऊन ठेवायचे अगोदर. आता वजामुळे काय होणार आहे, इथली साइन बदलायची. इथं प्लस होतं त्याचं मायनस केलं, इथं मायनस आहे त्याचं प्लस केलं आणि याचं मायनस केलं. 2x ला 2x हे प्लस आहे, प्लसला मायनस गेलं. हे 3y प्लस आहे, 1y प्लस आहे, 4y. 9 मायनस आहे, 13 अधिक आहे, 13 मधून 9 गेलं. 4/4 y is equal to 1. आलेली किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये भरूया. Put y is equal to 1 in equation 2. 2x plus y is equal to 13. 2x plus y, y ची किंमत 1 आलेले. 2x is equal to 13 minus y. 2x is equal to 12. x is equal to 12 by 2. x is equal to 6. Answer: x is equal to 6 and y is equal to 1. दोन्ही उत्तर झालेले 6 आणि 1. आलेलं उत्तर बरोबर आहे का? मल्टिप्लायने गणित सोडवलंय, गणित चुकत नाही. -2x करून घेतलेलं आहे. y ची किंमत 1 आलेली आहे. y in equation 2 2 मध्ये भरलं 6 आलं. x is equal to 6 and y is equal to 1 is the solution.